नमस्कार, मी सुरेखाच किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मस्त अशी चटपटीत आंबट गोड थोडीशी तिखट चिंच गोळी कशी बनवायची ती बघूया. बालपणाची आठवण. चिंच गोळी बनवण्यासाठी 1 वाटी चिंच मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. मस्त ती साफ करून त्याच्यावरची कव्हर काढून बिया काढून मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे. आणि गूळ असा बारीक किसून घेतलेला आहे. 1 वाटी चिंच आणि 1.5 वाटीच्या जास्त प्रमाण गुळाचा पाहिजे. गूळ, चिंच, 1 चमचा सेंधव मीठ, 1 चमचा तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा तूप, एकदम व्यवस्थित पिसून घ्यायचे आपल्याला फक्त. कारण जास्त वेळ जर आपण ठेवला तर आपलं गूळ पाक होईल. त्यासाठी आपल्याला पाक नाही करायचा. आपल्याला चिंच गोळीसाठी फक्त गूळ पिसून घ्यायचा आहे. आणि अगदी चमचाभर आपल्याला पाणी घालायचे, कारण की कडक व्हायला नको आपलं गुळाचा पाक. एक चमचा पाणी घातलेलं आहे, कारण आपला गुळाचा जो तळायला ठेवला आपण ते गूळ, तर जास्त कडक न होण्यासाठी 1 चमचा पाणी घातलेलं आहे. आता आपलं गूळ व्यवस्थित सगळं वितळत आलेलं आहे. संपूर्ण गूळ आपले वितळलेलं आहे. आता त्याच्यात घालूया मसाले. तिखट, जिरापूड आणि सेंधव मीठ. आता घालूया चिंच. त्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचं. व्यवस्थित मॅश होऊन आता चिंच वगैरे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. सुगंध खूप छान सुटला आहे. अजून 1-2 मिनिट ढवळत राहायचं. 2 मिनिट असा थोडासा घट्ट होत आला की गॅस आपण बंद करू. चिंच गोळीसाठी आता तयार झालेलं आहे. कारण जास्त वेळ जर आपण परत शिजवत राहिलो तर त्याची चिक्की होईल. कारण आपल्याला चिक्की नाही बनवायची, तर आपल्याला गोळ्या तयार करायच्या आहेत छोट्या छोट्या. गॅस बंद केला. थंड झाल्यावर याच्या गोळ्या वळवा. चिंच गोळीसाठी आपल्याला पिठी साखर लागणार आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साखर टाकलेली आहे. याची पिठी साखर बनवू. मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर फिरवून घेतलेली आहे. पिठी साखर तयार आहे. गोळ्या बनवण्यासाठी तयार झालेला आहे. आता व्यवस्थित घट्टसर असं झालेलं आहे. आता त्याची बनवूया गोळी. आता व्यवस्थित असं आपल्याला गोळी बनवता येईल. व्यवस्थित आपलं गोळी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. हे बघा मस्त याची आता गोळी बनवून आपली तयार झालेली आहे. एकदम गोल अशी गोळी झालेली आहे आणि रंग खूप छान दिसतोय. असे संपूर्ण गोळ्या आपल्याला बनवायच्या आहेत. पिठी साखरामध्ये असे याला पिठी साखरामध्ये घोळून अशी व्यस्त डब्यात ठेवायचे आहे. अशा संपूर्ण गोळ्या आपल्याला डब्यात भरून ठेवायच्या आहेत. चटपटीत अशी आपली चिंच गोळी संपूर्ण तयार झालेली आहे. हे पाहू शकता तुम्ही.